गेल्या 2 वर्षांपासून आपण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचा अभ्यास करीत आहोत. आणि या ग्रंथाच्या अत्यंतिक महत्त्वाच्या म्हणजे अगदी गाभ्याच्या पर्यंत आपण येऊन पोचलेलो आहोत. बऱ्याच दिवसापासून महाराष्ट्रामध्ये असा एक प्रचार होतो आहे आणि त्याचं कारणही असं दिलं जातं की बाबासाहेब धम्मदीक्षेनंतर लवकरच गेले, म्हणून मग काही लोकांनी असा एक प्रचार सुरू केला की बाबासाहेबांनी काय फक्त धम्माची दीक्षा दिली, आचरण शिकवलं नाही. ही भाषा आपण कुठे ना कुठे ऐकली असेल आणि हाही प्रचार फार जोरदारपणे केला जातो. बाबासाहेबांनी काय फक्त दीक्षाच दिली, धम्माचं आचरण कुठे शिकवलं. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. त्याचं जेवढं निश्चित करावं तेवढं कमीच आहे. जर माणसानं केवळ एवढं एक प्रकरण वाचलं असतं बुद्ध आणि त्यांच्या धम्मामधलं, तृतीय खंड त्यातला 5वा भाग आणि टायटल आहे सद्धम्म म्हणजे काय. बाबासाहेबांनी यामध्ये आणि याच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये बौद्ध जीवन कसं जगायचं याची सारी सूत्र सांगितलेली आहेत. एक सूत्र. म्हणून आजही जे लोक या संभ्रमात आहे की बाबासाहेबांनी आचरण शिकवलेलं नाही, त्यांच्याबद्दल काय बोलायचं मला नेहमी प्रश्न पडतो की या महापुरुषानं आपल्या आरोग्याची, आपल्या कशाचीच पर्वा न करता आपलं कर्तव्य अतिशय चोख बजावण्याच्या प्रयत्नामध्ये या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं नाही. उलट जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत या प्रश्नाला न्याय देण्यासाठी ते खपले, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि हा ग्रंथ त्यांनी पूर्ण केला. त्याची प्रस्तावना त्यांनी केव्हा संपवली आपल्याला माहीत आहे? 5 डिसेंबरच्या रात्री, 5 डिसेंबर 56च्या रात्री त्यांनी प्रस्तावना संपवली आणि दुसऱ्या दिवशी ते गेले. म्हणजे भारतामध्ये बुद्ध धर्म रुजवण्याचं कार्य त्यांनी किती गंभीरपणे, किती तळमळीनं हाती घेतलेलं होतं. आणि त्यामध्ये जीवाजीव असताना आपल्या हातून काही उणीव राहू नये, काही कमी पडू नये आणि पुढे जे लोक बौद्ध होतील त्यांना कुठली अडचण येऊ नये याची किती काळजी त्यांनी वाहिली होती, हे थोडंसं आपण लक्षात घ्यायला पाहिजे की नको. बाबासाहेबांचे अन्वयी म्हणताना याची आपण काहीच पर्वा करायची नाही. आणि कोणी काही प्रचार केला की त्याच्या नादी लागायचं आणि आपणही तसंच करत बसायचं. तर असा अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न आपण गेल्या 2 आठवड्यापासून अभ्यासात घेतलेला आहे. आणि या संदर्भात जाता जाता तिकडचं एक ते पोस्टरसुद्धा पाहण्यासारखं आहे. हे इथे समोर एक पोस्टर लावलेलं आहे. आता बरं, माझं लक्ष गेलं म्हणून तुमचंही लक्ष तिकडे वेधतो आहे. काय लिहिलं त्याच्यामध्ये? सरळ आहे ना, की जे काही मी काम अंगीकारलेलं होतं ते सारंच मला यशस्वी करता आलं नाही, परंतु बरंच काही मी यशस्वी केलं, इतर कोणालाही करता आलं नसेल एवढं. म्हणून माझा जे जयकार करण्यापेक्षा मला जे कार्य पुढे ढकलायचं आहे, पुढे न्यायचं आहे, त्या कार्याला वाहून घेण्याची प्रेरणा त्याच्यामध्ये दिलेली आहे. आणि वाहूनही कसं घ्यायचं? जीवाची बाजी लावून. आजही बाबासाहेबांच्या प्रत्येक अनुयायांच्याकडून तीच अपेक्षा आहे, दुसरी अपेक्षा बाळगता येणार नाही. आम्ही फक्त ह्या घोषणा देतो, ही वाक्य जाहीर सभामध्ये मोठमोठ्या तावानं बोलून दाखवतो आणि प्रत्यक्षात एवढंसं सुद्धा काही करत नाही. हा आतापर्यंतचा अनुभव आहे. हा विचार करण्याचा प्रश्न आहे.
मग तर बुद्ध धर्माचं आचरण म्हणजे काय? जसं अगोदरपासून आपण लक्षात घेत आलेलो आहे की बुद्ध धर्म संपूर्णपणे माणसाच्या मनावरती अवलंबून आहे. आणि हे मनच बुद्धानं असं सांगितलं आहे की माणसाला सर्व दुःखातून मुक्त करण्यास सक्षम आहे. फक्त त्या मनाची रचना, कंपोजिशन ऑफ दॅट माइंड, त्याची कार्यपद्धती, फंक्शनिंग ऑफ दॅट माइंड, आणि त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन कसं करायचं, परिवर्तन कसं करायचं, इम्प्रूव्हिंग द माइंड, आणि त्यातून दुःख कसं नष्ट करायचं, हे बुद्ध धर्माचं मुख्य ध्येय आहे. म्हणून बुद्ध म्हणत नाहीत की मी तुम्हाला मोक्ष देईल, माझ्यावरती विश्वास ठेवा. बाकीचे सारे देवधर्म तेच बोलतात. त्यातून कोणाला मोक्ष मिळाला आणि कोण दुःखातून मुक्त झाला कोणाचा काही पत्ता नाही. बुद्ध असं खोटं आश्वासन देत नाही, बिकॉज ही नोज द ट्रुथ. त्यांना खरं माहीत आहे, सत्य माहीत आहे, अचूक माहीत आहे, म्हणून ते थापा मारत नाहीत. सरळ सांगतात की प्रत्येक माणसाचं मन प्रत्येक माणसाच्या हातात आहे. दुसरा मनुष्य त्या मनाला स्पर्शही करू शकत नाही, जाणू शकत नाही, त्याच्यापर्यंत पोचू शकत नाही, त्याच्यावरती कुठलाही परिणाम करू शकत नाही. कोणतीही जगामध्ये अशी शक्ती नाही की आपल्या मनावरती असा प्रत्यक्ष काही परिणाम करेल, कुठलीच नाही. प्रत्येक माणसाचं मन प्रत्येकाच्या हातातच आहे. ते फक्त त्यालाच माहीत आहे, ते फक्त त्यालाच कळतं, आणि तोच त्याचा वापर करत असतो व्यावहारिकदृष्ट्या. ज्या अर्थी तो त्याचा वापर करतो त्या अर्थी त्या वापरामध्ये त्याला सुधारणा करणंसुद्धा शक्य आहे. मनुष्य आपल्या मनाची सुधारणा करू शकतो, हा आपला अनुभव आहे. आणि नेमकं हेच तत्त्व, नैसर्गिक तत्त्व, एक व्यावहारिक तत्त्व बुद्धानं सांगितलं आहे की ते माणसानं अनुसरलं पाहिजे. ही व्यवहाराची गोष्ट आहे, ही नैसर्गिक गोष्ट आहे, काही खास गोष्ट नाही. म्हणून प्रत्येक माणसानं प्रयत्न केले पाहिजेत. आणि ते प्रयत्न कसे करायचे, मनाशी कसं वागायचं, त्याला कसं घडवायचं, हेच फक्त बुद्धानं शिकवलेलं आहे. त्यामुळे धम्म शिकवण त्याच्या पलीकडे नाही. हे पहिलं तत्त्व बुद्धानं मांडलेलं आहे. आणि हे तत्त्व बाबासाहेबांनी इतक्या सामर्थ्यपणे पुढे मांडलेलं आहे. ते या 3ऱ्या खंडाच्या 5व्या भागापासून सुरू होतं. आणि पहिलंच प्रकरण त्याच्यामधलं काय, मनाची मलिनता दूर करणे म्हणजे धम्म आहे. मग मनाची मलिनता कशी दूर करायची ते आपण मागच्या एका प्रवचनामध्ये बारकाईने बघितलं होतं. धम्मपदातल्या 2 गाथा त्यांनी याच्यामध्ये स्पष्ट केलेल्या आहेत. मनोपबंगमा धम्मा, मनोसेठा मनोमया वगैरे ह्या 2 गाथा, त्याचा अर्थही आपण लक्षात घेतला होता. आणि हे पहिलं तत्त्व आहे, प्रत्येक बौद्धानं पक्क हातात धरून ठेवलं पाहिजे. त्या अजिबात लूज होता कामा नये, ढिलं होता कामा नये. की नकारात्मक जर वागलं तर त्यातून दुःख निर्माण होतं, सकारात्मक वागलं तर सुख निर्माण होतं. हे बुद्ध धर्मातलं मेन प्रिन्सिपल आहे. त्याला पालीमध्ये म्हटलं आहे कुशल अकुशल. मराठी संस्कृत अनुवाद होतो कुशल अकुशल, फक्त सचा श होतो, एवढाच फरक आहे. कुशल म्हणजे जे करण्यातून, जे बोलण्यातून, ज्या वागण्यातून सुख आणि आनंदच निर्माण होतो ते कुशल. इतकं सोपं आहे ते. जे करण्यातून, जे बोलण्यातून, जसं वागण्यातून दुःख निर्माण होतं, अप्रिय असं काहीतरी निर्माण होतं, नकोसं वाटणारं असं काहीतरी निर्माण होतं, ते अकुशल. ह्या अकुशलाला बुद्ध धर्मात पाप म्हटलेलं आहे, कुशलाला बुद्ध धर्मात पुण्य म्हटलेलं आहे. तो आता वेगळा विषय आहे, त्याच्यामध्ये खोलात जाण्याची गरज नाही. आणि मग मागच्या प्रवचनात आपण बघितलं होतं, मागच्या प्रकरणाचा अभ्यास करत असताना, की बाबासाहेबांनी या देशापुढे आणि या देशातल्या मानवापुढे 2 महत्त्वाचे आदर्श ठेवलेले आहेत. आणि ते आदर्श बाबासाहेबांनी निर्माण केलेले नाहीत.
ते आदर्श तथागत भगवान बुद्धांनी निर्माण केलेले आहेत. त्या आदर्शाचं अचूक मर्म जाणून बाबासाहेबांनी ते आपल्यापुढे ठेवलेले आहेत. माणसानं काय केलं पाहिजे, कोणत्या आदर्शाची कास धरली पाहिजे, कशाचा पाठपुरावा केला पाहिजे, कशाच्या नादी लागलं पाहिजे, साधा शब्द म्हटलं तर ते बाबासाहेबांनी इथे सांगितलेलं आहे. मग धम्माच्या नादी लागलं पाहिजे हे उघड आहे, पण धम्माच्या नादी तरी कसं लागायचं हाही प्रश्न आहे ना. एक पद्धत आहे, कसंही लागून चालत नाही. मग आता जी काही माणसं धम्माच्या नादी लागलेली आहेत चुकीच्या पद्धतीने लागली आहेत म्हणून कोणाच्या काहीच पद्धत पडत नाहीत. लागलेत ना ते, पण नको त्या पद्धतीनं. घोटाळा आहे ना, हे कुठेतरी स्पष्ट झालं पाहिजे. आणि मग जो मनुष्य बाबासाहेबांचं हे शिकत नाही तो कसा आंबेडकरी आहे हे मला कळत नाही. कसं काय तुम्ही हे आंबेडकरवादी म्हणू शकता तुम्हाला, जे ह्या मूळ शिकवणीच्या बाबासाहेबांच्या तोंडसुद्धा पाहायला तयार नाहीत, लक्षातसुद्धा घ्यायला तयार नाहीत. त्यांना आंबेडकराईट म्हणणं म्हणजे हे अति झालं. त्यापेक्षा जास्त काही बोलण्याची आवश्यकता नाही. आणि मग यामध्ये त्यांनी कोणते दोन आदर्श ठेवले आहेत. पहिला प्रश्न त्यांनी उपस्थित की मुळात धर्माचं प्रयोजनच काय आहे. धर्म 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 सारा जग सारी मानवता त्याचा उदो करताय कशासाठी, त्याचा हेतू काय. मूलभूत प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता आणि त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे की जे जगातले धर्म आहेत त्यांचे उद्देश वेगवेगळे आहेत. कोणी मोक्षाची आशा दाखवतो, कोणी मुक्तीची आशा दाखवतो, कोणी स्वर्गाची आशा दाखवतो. अशा कशा गोष्टींची ते आशा दाखवतात. त्या धर्माचा उद्देश तो आहे. देवाची पूजा काय करायची, देवाला मानायचं कशासाठी, देवाला खुश कशासाठी ठेवायचं, त्या धर्माने स्पष्ट सांगितलं आहे. तोच तुम्हाला मुक्ती देतो, तोच स्वर्ग देतो, सर्व सुख देतो म्हणून त्याच्या नादी लागायचं. म्हणून साऱ्या धर्मांनी त्या प्रत्येक धर्माच्या नादी कसं लागायचं त्याचा विधी सांगितलेला आहे. आणि मनुष्य मुळात आहे लोभी, इतका जबरदस्त लोभी आहे, इतका जबरदस्त लोभी आहे की त्याचं त्याला कळत नाही किती आहे ते. त्याला तो सुख पाहिजे असतं आत्ता जिवंत असताना सुख पाहिजे असतं, सर्व चांगलं त्याला आत्ता हवं असतं, पण घडत नाही. धर्म म्हणतात मेल्यानंतर मिळेल. आता हा याचाही विचार करत नसे की मेल्यानंतर मी असेल की नसेल, मेल्यानंतर काय होतं कोणाला पत्ता नाही. अशा परिस्थितीमध्ये धर्म मेल्यानंतर सुख देतात म्हणजे नेमकं काय होतं त्याचाही पत्ता नाही. अशा अजिबात कशाचाच पत्ता नसणाऱ्या, खात्री नसणाऱ्या, काही सुरागसुद्धा नसणाऱ्या गोष्टीवरती मनुष्य विश्वास ठेवतो आणि त्या धर्मांच्या नादी लागतो. सर्व काही धडपड करायला लागतो, कर्मकांड करायला लागतो, पूजा अर्चा करायला लागतो. ही गोष्ट खरी आहे. मला नेहमी लोकांचं हे वागणं वाटतं लॉटरी घेणाऱ्या माणसासारखं. जो मनुष्य लॉटरी घेतो त्याची काय मानसिकता असते ती घेताना एवढा विचार करा. काय वाटतं त्याला, मी घेतलेलं तिकीट आहे त्याचाच नंबर लागणार आणि मला ते मिळणारच, ही तर वस्तुस्थिती आहे. तसं इतर धर्मांच्या नादी लागणारी माणसं लॉटरी खेळण्यासारखी वागतात. नाही आता मिळत ना, काही खात्री नाही ना, नको नंतर मिळतं म्हणतात ना, कसंही पण मिळू दे, माझा स्वार्थ महत्त्वाचा. काही लक्षात येतं आपलं. अशा तऱ्हेनं मनुष्य निर्णय धर्मांच्या नादी लागतो. आणि इथे बुद्ध सांगतो रे बाबा कशाला त्यांच्या नादी लागतो, तुला इथे मिळू शकतं, ते तुझ्याच जवळ आहे, तुझ्या हातामध्ये आहे, फक्त असा वाग. ते मात्र त्याला नकोसं वाटतं. आहे ना गंमत. म्हणजे कशी गोष्ट आहे बाई की माणसाला आपला स्वार्थसुद्धा कळत नाही, स्वार्थी कसं बनायचं तेही समजत नाही. सारी चूकच चूक, गल्लतच गल्लत. हे मोठं विलक्षण आहे पहा. म्हणून बुद्धांना इथे बाबासाहेबांना इथे दोन मुद्दे सांगितलेले आहेत की धर्माचं प्रयोजन पहिलं त्यांनी सांगितलेलं आहे
इहलोकी धम्मराज्य स्थापन करणं आहे. आत्ता जीवात जीव असताना धम्मराज्य स्थापन झालं पाहिजे. आणि ते धम्मराज्य म्हणजे काय? तर मनुष्य एकमेकाशी जर कुशलच वागत राहिला तर ज्या स्वर्गाची, ज्या स्वर्ग सुखाची तो अपेक्षा करतो, इच्छा बाळगतो, ते त्याला इथे अनुभवास मिळेल. ही बाबासाहेबांची त्यातली भूमिका आहे. आणि त्यांनी दुःखाचंही व्याख्या केलेली आहे, जी कार्ल मार्क्सला कधी जमली नाही. आजच्या जगामध्ये कार्ल मार्क्स हा दुःखाची व्याख्या करणारा मानला जातो, परंतु कार्ल मार्क्सची दुःखाची व्याख्या एकदम चुकीची आहे. एक कल्ली एकांगी आहे, अर्धवट आहे. बुद्धानं जी दुःखाची व्याख्या केली तीच खरी आहे, आणि ती बाबासाहेबांनी अतिशय चांगल्या शब्दामध्ये या ग्रंथामध्ये मांडलेली आहे. त्यांनी काय म्हटलं होतं की माणसाचं दुःख हा माणसातील दुर्व्यवहाराचा परिणाम आहे. माणसाचे आपापसातले व्यवहार, एकमेकाशी वागणं, बोलणं, करणं हे चुकीच्या पद्धतीचं आहे, अकुशल आहे, आणि त्यातून दुःख निर्माण होतं. ते बदलणं माणसाच्या हातात आहे. तो जर कुशल वागायला लागला तर त्याचे व्यवहार कुशल होतील आणि ते सुखकारक होतील, ते आनंददायक होतील. इतकं सोपं प्रिन्सिपल बाबासाहेबांनी इथे मांडलेलं आहे. आणि बौद्ध म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, हे असं वागलं पाहिजे, इतकी स्पष्ट शिकवण बाबासाहेबांनी दिली. तरीसुद्धा जे लोक म्हणतात बाबासाहेबांनी आचरण कुठे शिकवलं, काय म्हणणार तुम्ही या लोकांना? मी काय म्हणतो लक्षात येतं? किती थाप आहे, किती खोटेपणा आहे. कशासाठी करतात ते त्यांना माहीत, परंतु ज्या अर्थी तो खोटेपणा असेल त्या अर्थी त्याच्या नादी लागता कामा नये, हे तितकंच खरं आहे. काही लक्षात येतं आपल्या? आणि मग बाबासाहेबांनी त्यात म्हटलं आहे की ही माणसातली दुर्व्यवहारानं वागण्याची प्रवृत्ती फक्त त्या माणसाला सद्व्यवहारानं वागायला शिकवणं, सदाचारानं वागायला शिकवणं, याच्यातूनच शक्य आहे. दुसरा काही मार्ग नाही. आणि प्रत्येक माणसाच्या हातात आहे. तो ते करू शकतो, ही त्याची ताकद आहे. त्यामुळे ते अशक्य असंही काही नाही. आणि अशा प्रकारे बाबासाहेबांनी मुख्य मुद्दा स्पष्ट केला की धम्म जीवन जगायचं आहे ते या पद्धतीनं, बौद्ध म्हणून जगायचं आहे ते या पद्धतीनं. आणि मग असंच का जगायचं याचंसुद्धा त्यांनी कारण दिलेलं आहे की हे असं जगत असताना कोणती पद्धत वापरायची. मग त्या पद्धतीमध्ये त्यांनी 2 गोष्टी सांगितल्यात. यज्ञविधी, कर्मकांड, प्रार्थना ह्याचा काही उपयोग नाही, ते बाकीच्या धर्मांचं काम आहे. बुद्धानं ते करायला नाही सांगितलं. बुद्धानं काय सांगितलं की माणसाच्या वागण्यात गडबड आहे ना, ती गडबड जर दूर करायची असेल तर माणसाला कसं नीट वागायचं ते शिकवलं पाहिजे. त्या माणसाला नीट वागायला शिकवणं म्हणजे त्यांच्या मनाला शिकवणं, म्हणजे त्यांच्या मनाला वळण लावलं पाहिजे योग्य पद्धतीनं. इतकी सोपी गोष्ट आहे. माणसाच्या मनाला वळण लावणं हा बुद्ध धर्माचा मुख्य हेतू आहे. आणि ही इतकी महत्त्वाची सत्य बाबासाहेब इतक्या स्वच्छ शब्दामध्ये मांडलेले आहेत. आश्चर्य वाटतं की ज्या काळामध्ये बुद्ध धर्म कोणाला माहीतच नव्हता, गमभ माहीत नव्हतं, बुद्ध धर्मामध्ये देशामध्ये ब्राह्मणांनी अतिशय विकृती पेरलेल्या आहेत. खूप मोठ्या प्रमाणात बुद्ध तत्त्वज्ञान विकृत केलेलं आहे. अशा त्या पार्श्वभूमीवरती भारतामध्ये ग्रंथ पाहायला मिळत नाही. अशा त्या पार्श्वभूमीवरती मातृभाषेतही नाही आणि ज्या पाली भाषेत तेही उपलब्ध नव्हते बाबासाहेबांच्या काळामध्ये. संस्कृत त्यांना नंतर शिकावं लागलं, तेही कोणी शिकवतं. त्यांनी संस्कृतमधला बुद्ध धर्म हा बराच असा भेसळयुक्त बुद्ध धर्म आहे. अशा त्या काळामध्ये बाबासाहेबांनी एवढ्या अचूकपणे बुद्ध धर्माची मर्मस्थळं, त्याचा सारांश, त्यातलं तथ्य अचूकपणे जाणावं, हे आश्चर्य नाही. हे आश्चर्य नाही का? अभ्यास असा करायचा असतो, कसाही करायचा नसतो. आणि त्याचं एक अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे हे स्वतः बाबासाहेब आहेत.
की बुद्धधर्माची तत्त्व त्यांनी त्या काळामध्ये कोणाचीही मदत नसताना आपल्या स्वतःच्या सामर्थ्यावरती अचूकपणे जाणलेली आहेत, त्याची खात्री करून घेतलेली आहेत आणि तीही त्यांनी समाजापुढे मांडलेली आहेत. किती काळजी केली असेल ते लक्षात घ्या, किती कष्ट उपसले असतील ते लक्षात घ्या. भारत बौद्धमय करण्याचं नुसतं स्वप्न नव्हतं, ती त्यांची तळमळ होती आणि त्या तळमळीनं ते काम करत होते. बाबासाहेबांच्या तळमळीचा एक शतांश जरी आपल्यामध्ये निर्माण झाला तरीसुद्धा भारतामध्ये बुद्धधर्म वाढेल, टिकेल, आपलं कल्याण होऊ शकेल. आणि आंबेडकरी म्हणणाऱ्या समाजाला जर हे कळत नसेल तर ते अत्यंत मोठं दुर्दैव असं आपल्याला म्हणावं लागेल, अत्यंत मोठं दुर्दैव आहे. आणि मग बाबासाहेबांनी त्याचं मर्म सांगितलेलं आहे की त्याच्या मनाला वळण का लावायचं, कशासाठी लावायचं. एक वाक्य त्यांनी ते सांगितलेलं आहे बा, सत्प्रवृत्ती हीच चिरस्थायी चांगुलपणाचे अधिष्ठान आणि हमी आहे. सदाचार, सत्प्रवृत्ती, चांगली प्रवृत्ती हीच चिरस्थायी चांगुलपणाचं अधिष्ठान म्हणजे पाया आहे आणि हमी म्हणजे गॅरंटी आहे. जो मनुष्य सदाचारी असतो त्याच्यावरती लोक विश्वास ठेवतात की नाही. विश्वास ठेवतात म्हणजे काय, त्यांना खात्री असते की हा मनुष्य असाच वागेल, वेगळा वागणार नाही. हे तर बरोबर आहे. का त्यांना खात्री असते, तर त्या जीवनाचा पाया, अधिष्ठान सदाचार आहे आणि सदाचार हे त्याच्या जीवनाचा पाया असल्यामुळं, अधिष्ठान असल्यामुळं त्याच्याबद्दल खात्री निर्माण होते. काही लक्षात आलं. सदाचारी मनुष्य चोरी करेल नाही करणार, प्रत्येक माणसाला खात्री आहे त्याची, चोरी नाही करणार, तो खोटं बोलणार नाही, तो दुराचार करणार नाही, ह्या अशा कुठल्याही फंदामध्ये तो पडणार नाही, एवढी खात्री आपल्याला त्या माणसाबद्दल असते. हे तर बरोबर आहे. यालाच आपण चारित्र्य म्हणतो. म्हणून चारित्र्य संपन्नता ही माणसाची फार मोठी प्राप्ती आहे, फार मोठी शक्ती आहे, प्रचंड सामर्थ्य आहे. या सामर्थ्याशी टक्कर घेऊ शकेल असं जगामध्ये कुठलं सामर्थ्य नाही. आणि याचा दैदिप्यमान आदर्श स्वतः बाबासाहेबांनी घालून दिलेला आहे. त्यांचे उद्गार ते आठवण्यासारखे आहेत. त्यांनी म्हटलं होतं की मी अतिशय सदाचारी मनुष्य आहे, सदाचाराशी पक्का बांधील आहे. माझे शत्रूसुद्धा माझ्या चारित्र्याकडे बोट दाखवू शकत नाहीत, या ताकदीचा माझा सध्याचा. बाबासाहेबांचं चारित्र्य हनन करण्याचे प्रयत्न त्या काळातल्या किती लोकांनी केले. बरेच शब्द बोलण्याची हिंमत होती कोणाची. उलट हा इतका सदाचारी खंबीर मनुष्य आहे, त्याची भीती इतरांच्या पोटामध्ये निर्माण व्हायची. आणि ती बाबासाहेबांची ताकद होती की उभ्या देशाला पुरून उरले ते, नुसत्या बुद्धीच्या बळावरती नाही. ही मोठी शक्ती होती. नाही तर आता देवाची माणसं म्हणणारी लोक, गॉडमेन कुठे आहेत. अशी परिस्थिती आहे ना. ते गॉडमेन देवाचे, त्यांची जागा कोणत्या मंदिरात आहेत पहा तुम्ही. तिहारचं मंदिर, आणखी कुठलं मंदिर कळतं नाही काय आहे. ही परिस्थिती आहे. म्हणून बाबासाहेबांच्या चारित्र्याकडे कधी कोणी बोट ठेवलं नाही. बाबासाहेब भ्रष्टाचारी होता मनुष्य, कोणाची हिंमत झाली नाही तो शब्द उच्चारण्याची. कधी झाली आहे.
दुराचारी होता मनुष्य, हिंमत झाली नाही कोणाची विचारण्याची, कुठल्याही वागण्यामध्ये ते कमी पडले नाहीत, ही त्यांची ताकद होते. म्हणून प्रत्येक माणसानं तो आदर्श घ्यावा, ही बाबासाहेबांची भूमिका होती. आणि खरी ताकद ती आहे, कॉन्फिडन्स तो आहे, शक्ती ती आहे. बाकीची शक्ती कमजोर असली तरी चालेल, पण ही इतकी विलक्षण शक्ती आहे, त्याच्याशी कोणी जगामध्ये सामना करू शकत नाही. म्हणून त्यांनी हे फार सुंदर वाक्य लिहिलेलं आहे की सत्प्रवृत्ती ही चिरस्थायी चांगुलपणाचे अधिष्ठान आणि हमी आहे. आणि म्हणून बुद्धानं तेच करायला सांगितलं, सदाचारानं वागा. आणि मग ते काय म्हणतात, म्हणून भगवान बुद्धाने चित्ताच्या साधनेला म्हणजेच माणसाच्या वृत्तीला सुसंस्काराने वळण लावण्याचे पहिले स्थान दिले. मनाला वळण लावण्याला पहिलं स्थान आहे बुद्ध धर्मामध्ये. आणि मनाला वळण लावण्यासाठी मेडिटेशन आहे, मनाला वळण लावण्यासाठी ध्यान साधना आहे, मनाला वळण लावण्यासाठी विपස්සना आहे. आता या साऱ्या गोष्टींना विरोध करणारे जे आंबेडकरी विद्वान आहेत, त्यांनी बाबासाहेबांचं एवढे एक जरी वाक्य वाचलं असतं नीटपणे तरी एवढा घोटाळा झाला असता का? एकच वाक्य, पण नाही ना, इमानदारी करायचीच नाही. ते बाबासाहेब असले म्हणून काय झाले, आम्ही त्यांनाही खोटं ठरवू, आणि खोटं ठरवायला लागले लोक त्यांना सुद्धा. हे इतकं विचित्र आहे बा, काही लक्षात येतं? मग ह्या बुद्ध धर्माच्या ध्यानसाध्येवरती टीका करणाऱ्यांना काय बोलायचं मला काही कळत नाही. आणि गंमत तर अशी की त्यांना बोलूनही काही वाटत नाही, काहीच वाटत नाही. आणि इथे बाबासाहेबांच्या ग्रंथामध्ये इतकं स्पष्ट लिहिलं आहे, म्हणून प्रत्येक बौद्धानं ध्यान केलंच पाहिजे. एका लेखकानं आपल्या पुस्तकात लिहिलं, भिक्षूंनी कोणालाही ध्यान आणि ही विपස්සना शिकवायची नाही म्हणून हुकूमच देऊन टाकला त्यांनी. काय करायचं आता? असे हुकूम माझ्यासारखा मनुष्य काही मानत नाही, आणि ते कोणी मानूसुद्धा नाही. जे कोणी विपස්සनेबद्दल बोलत असतील खोटी आहे, नको आहे, ध्यान साधना चुकीची आहे, त्यांना फक्त बाबासाहेबांच्या ग्रंथातला या 3ऱ्या खंडातला 5वा भाग वाचायला सांगायचं, आणि त्याच्यातलं हे 32 नंबरचं वाक्य वाचायला सांगायचं. तेवढं एकच वाक्य पुष्कळ झालं, बाकी वाचण्याची गरज नाही. आता आणखी फार महत्त्वाच्या प्रश्नापर्यंत आपण मागच्या वेळेस येऊन पोचलो होतो. हा पण मागच्या गोष्टींचा आढावा घेतला कारण विषय स्पष्ट व्हावं म्हणून. मग आता हे वागायचं, हे जगायचं, मनाला तसं घडवायचं कशा पद्धतीनं? काही प्रोसेस असेल ना त्याची, काही प्रक्रिया असेल त्याची, काही सिस्टम असेल, कोणती सिस्टम? आणि त्या सिस्टमचा उपदेश करताना बाबासाहेबांनी इथे मध्यम निकायामधल्या 2 सूत्रांचा उल्लेख केलेला आहे आणि त्याचा सारांश दिलेला आहे. सूत्र नंबर 1 आहे सल्लेख सूत्र, आणि ते मध्यम निकायाच्या पहिल्या भागातलं 8वं सूत्र आहे. ठीक आहे. त्या 8व्या सूत्रामध्ये त्यांनी जी काही शिकवण दिलेली आहे ती 4 प्रकारची आहे आणि 44 गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि भाषा काय आहे ती पहा. बौद्ध अनेकदा जरा गडबड करतात, त्यांनी परत हे वाचलं पाहिजे, प्रत्येक बौद्धानं वाचलं पाहिजे. सल्लेख सूत्रामध्ये भगवान बुद्धानं या मुद्द्यावरती भर दिलेला आहे. कोणता मुद्दा? तो म्हणजे धर्माचा जो दुसरा उद्देश भगवान बुद्ध अत्यंतिक महत्त्वाचा मानतात तो म्हणजे एखादे तत्व उचित समजल्यावर जरी कोणी साथी नसला तरी धैर्याने त्या तत्वाच्या मार्गापासून विचलित न होणं. एखाद्या गोष्टीची खात्री पटली
की त्याच्यामागून मागे हटायचं नाही. कोणी बरोबर नाही आलं तरी चालेल, पण मागे हटायचं नाही. ह्या जिद्दीनं धम्मतत्वांची अंमलबजावणी करायची असते. आणि मग सल्लेख सुत्तामध्ये त्यांनी तो उपदेश केला आणि बाबासाहेब त्याचा सारांश ते दिलेला आहे. त्यांनी याच्यामध्ये फक्त 10 महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि प्रत्यक्षित सूत्रामध्ये 44 गोष्टी आलेल्या आहेत. त्या साऱ्या 44 पाहण्याची गरज नाही. त्या साऱ्यांचा समावेश 10 मध्ये होऊन जातो. त्यामध्ये खुलासेवर दिलेला आहे, इथे ते संक्षिप्त आहे. काय त्यांनी म्हटलं आहे? सल्लेख सुत्तामध्ये भगवान बुद्धाने भर दिला आहे आणि तिथे ते म्हणतात, जरी दुसरे लोक हानिकारक वर्तन करीत असले तरी मी हानिकारक कृत्य करणार नाही, अशा निश्चयानं तुम्ही आपले मन निर्मल बनवले पाहिजे. बौद्ध माणसानं सदाचाराचं आचरण कसं करायचं हे या जिद्दीनं, दुसरे हानिकारक वर्तन करत असेल तर मी तसं वागणार नाही, माझ्या मनाला तसं करू देणार नाही, या जिद्दीनं त्यानं वागलं पाहिजे. मग भले माझ्याबरोबर कोणी नसो. जरी दुसरे हत्या करीत असले तरी तुम्ही हत्या करता कामा नये. जरी दुसरे चोरी करत असले तरी तुम्ही चोरी करता कामा नये. दुसऱ्या लोकांचे जीवन श्रेष्ठ नसले तरी तुमचे जीवन श्रेष्ठच असले पाहिजे. दुसरे लोक खोटे बोलत असले, निंदा करीत असले, जोरजोराने निषेध करीत असले, बडबडत असले तरी तुम्ही तसे करता कामा नये. जरी दुसरे लोक लोभी असले तरी तुम्ही लोभी असता कामा नये. जरी दुसरे लोक द्वेष करत असले तरी तुम्ही द्वेषी असता कामा नये. जरी दुसरे लोक मिथ्या दृष्टीचे, मिथ्या संकल्पाचे, मिथ्या वाणीचे, मिथ्या कर्माचे, मिथ्या समाधीचे असले तरी तुम्ही मात्र तसे असता कामा नये. मग आता मिथ्या दृष्टी म्हणजे चुकीची दृष्टी. त्याच्या उलट बुद्धानं काय शिकवलं आहे? सम्मा दृष्टी म्हणजे अष्टांगिक मार्ग शिकवला. मग दुसरे अष्टांगिक मार्ग पाळत नसेल तर तुम्ही पाळला पाहिजे. आणि 22 पत्तीमध्ये बाबासाहेबांनी सरळ सरळ ते सांगितलं आहे की मी आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करेल अशी प्रतिज्ञा करतो. प्रतिज्ञा स्वरूप पाळायला सांगितलेलं आहे. पंचशील त्यांनी प्रतिज्ञा स्वरूप दिलं आहे, याच्यामध्ये पंचशील आलेलं आहे. बाबासाहेबांनी का त्याला प्रतिज्ञेमध्ये परिवर्तित केलं त्याचं मर्म तुम्हाला इथे पाहायला मिळेल. कुठलीही गोष्ट बाबासाहेबांनी विनाकारण केलेली नाही, त्याचं मर्म त्यांनी इथे सिद्ध केलेलं आहे. 22 प्रतिज्ञेमध्ये कळत नाही, पण त्याचं कारण आपल्या इथे कळतं की का पंचशीलपणे वागलंच पाहिजे. मग बौद्ध म्हणणाऱ्या माणसानं पंचशीलपणे वागण्याची धडपड केलीच पाहिजे. दुसरे करत नाही तर न करोत. आज काय बौद्धांचं जीवन पाहायला मिळतं आपल्याला बौद्ध समाजाचं? हे तर खरं वेगळेपण आहे. ही आयडेंटिटी आहे बौद्धांची, पहिचान आहे बौद्धांची. आणि ही आयडेंटिटी बौद्धांची निर्माण करणं हे आद्य कर्तव्य आहे, पहिलं काम आहे. बाकीच्या गोष्टीनंतर काही गरज नाही मी आमदार होण्याची, काही गरज नाही मी खासदार होण्याची, काही गरज नाही मी आणखी कुठली पदप्रतिष्ठा मिळवण्याची. पण पहिली गरज माझी आहे धम्मजीवन जगण्याची. काही लक्ष येतं आपल्याला? ह्या भावनेनं बाबासाहेबांचं नाव घेणारा आणि त्यांचा जय जय करणारा कोणता माणूस किती प्रमाणात वागतो सांगा मला? म्हणजे सरळ सरळ आपण बाबासाहेबांचं विडंबन करत राहिलेलो आहोत. त्यांचंच नाव घेत, त्यांचाच जय जय करत, त्यांचाच पुरस्कार करत, प्रत्येक गोष्ट उलटी करत राहिलेलो आहोत. प्रत्येक गोष्ट. हल्ली लोकही बरेच समजायला लागलेले आहेत आणि त्यामुळं काही लोकांनीही या आधुनिक बौद्धांची कॅटेगरी केलेली आहे. माझ्याकडे 4 प्रकारच्या कॅटेगरीची माहिती आली. माहीत आहे का तुम्हाला? नाही? पहिली कॅटेगरी त्यांनी केली कडवे बौद्ध. कडक कडवे बौद्ध. आता ते म्हणावे तेवढे कडवे नाही ते मला माहीत आहे, तुम्हालाही माहीत आहे. पण हट्ट धरणारं, धम्म म्हणजे धम्म, बुद्धधर्म म्हणजे बुद्धधर्म, बाकी काही बोलायचं नाही. कडवे आंबेडकर आहेत, बाबासाहेब म्हणजे बाबासाहेब, बाबासाहेब म्हणजे पलीकडे काही विचारच करायचा नाही. तर मग कडवे बौद्ध ही एक कॅटेगरी आहे त्यांची. दुसरी कॅटेगरी जी आहे ती आहे, मी विसरलो पहा,
मजेशीर कॅटेगरी आहे त्यांची. कुठेतरी लिहिलेली आहे, मी काय माझ्या काही तर लक्षात नाही याच्यामध्ये. हां, दुसरी कॅटेगरी त्यांची ती आहे दडवे बौद्ध. दडवे म्हणजे चोरून लपून बौद्ध राहायचं, उघडपणे जय भीम नाही म्हणायचं. आहेत बौद्ध, परंतु कसे दडवे आहेत. दुसरी त्यांची कॅटेगरी आहे हे काय कडवे बौद्ध, दडवे बौद्ध. हां, दुसरी कॅटेगरी त्यांची फार वाईट आहे, ती आहे भडवे बौद्ध. हे काय करतात, नुसतं बुद्ध आणि बाबासाहेबांच्या नावानं लोकांना लुटतात, गैरफायदा घेतात, नाना प्रकारचं खोटं नाटं आचरण करतात. त्यांना बुद्ध धर्माशी काही घेणे देणं नाही. आणि मग जयंती आली कार्यक्रमाला की टोळीनं लोकांच्याकडे जायचं, सक्तीनं वर्गणी गोळा करायची, धूमधडाक्यानं कार्यक्रम करायचा, नाचायचं, गायचं, प्यायचं, खायचं, सर्व काही करायचं. त्यांनी या कॅटेगरीमध्ये टाकलेलं आहे. आणि प्रॉब्लेमच आहे ना. तर कमीत कमी या 3 कॅटेगरी तरी मोठ्या डेंजरस आहेत. तिन्ही मोठे डेंजरस आहेत ना. आपण कुठे बसतो त्याचा जरा विचार केला पाहिजे. तर आपण ह्या तिन्ही कॅटेगरीमध्ये कुठेतरी असू नये. कारण कडवे म्हटलं तरी तिथे जरा प्रॉब्लेमच आहे, हट्ट आहे तिथे. म्हणून चांगलं बौद्ध बनायचं असेल तर आपल्याला थोडंसं इकडे वळलं पाहिजे. कॅटेगरी बोलताना जरा सावध राहा बरं. नाही तर मी सांगितलं म्हणाल आणि मलाही अडचणीमध्ये आला. परंतु लोकांनीच त्या कॅटेगरी केल्या आहे. तर चौथी कॅटेगरी की मला आठवेना. एनिवे, लेट अस गो अहेड. तर बाबासाहेबांनी इतक्या स्पष्ट शब्दामध्ये ही भूमिका मांडलेली आहे. जरी दुसरे सत्य आणि निर्वाण यांच्याबाबत चुकत असले तरी तुम्ही सत्य आणि निर्वाण यांच्या मार्गापासून विचलित होता कामा नये. जरी दुसरे लोक आळस आणि तंद्री यांच्या अधीन असले तरी तुम्ही मात्र या दोषापासून विमुक्त असलं पाहिजे. जरी दुसरे लोक गर्विष्ठ असले तुम्ही मात्र विनम्र असले पाहिजे. जरी दुसरे लोक शंकाकुल असले तरी तुम्ही मात्र निशंक असले पाहिजे. जरी दुसरे लोक क्रोध, द्वेष, मत्सर, कृपणता, लोभ, ढोंग, कपट, निर्बुद्धपणा, उद्धटपणा, आगाऊपणा, दुष्टसंगत, आळसीपणा, अश्रद्धा, निर्लज्जपणा, सत असत विवेकाचा अभाव, अडाणीपणा, निष्क्रियता, गोंधळ, शहाणपणाचा अभाव अशा दोषांनी युक्त असले तरी तुम्ही मात्र त्याच्या विरोधी असलं पाहिजे. म्हणजे संपूर्ण सदाचाराची यादी बाबासाहेबांनी इथे दिलेली आहे, संपूर्ण सदाचाराची. आणि या जिद्दीनं बौद्ध माणसानं आपलं जीवन घडवावं. आणि जर त्यानं ते जीवन घडवलं स्वतःचं तर तो समाजही बदलून जाईल आणि त्याचं जीवन आहे त्याच्यापेक्षा अधिक सुखी आणि शांत होईल. म्हणजे नुकसान त्याचं काहीच नाही. स्वतःच्या सुखाचा पाठपुरावा करत करत या जिद्दीनं तो सारा समाज बदलून टाकू शकतो, सारा समाजावरती प्रभाव टाकू शकतो. ही सदाचाराची ताकद जी बाबासाहेबांनी याच्यात व्यक्त केलेली आहे विलक्षण आहे. त्यांची दृष्टी, त्यांचं समाज, बुद्ध धर्मामध्ये ते किती खोल उतरले होते ते याच्यावरून आपल्याला लक्षात यायला पाहिजे. आणि याला त्यांनी म्हटलेलं ते तर याच्यामध्ये पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे मला जे जीवित कार्य माझं जे आहे, जे मला प्रिय कार्य आहे ते करण्यासाठी प्राण्याची बाजी लावा, हे लोकांना दिलेलं आव्हान होतं. आपण नुसते त्यांचे शब्द वापरतो, प्रत्यक्षात काही करत नाही. दुसरं सूत्र बाबासाहेबांनी दिलेलं आहे ते सुद्धा मध्यम निकायमध्ये आलेलं आहे. आणि हे सूत्र याच ग्रंथाच्या 3ऱ्या भागातल्या पहिल्या प्रकरणातील पहिलं सूत्र आहे. त्याचं नाव आहे देवदह सूत्र.
आणि सिरियल क्रमांक आहे त्याचा 101. याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं, शरीरानं करायची जी तपश्चर्या आहे ती टाकाऊ आहे, मनानं करण्याची तपश्चर्या तीच खरी तपश्चर्या आहे. आणि मनानं तपश्चर्या कशी करायची, सल्लेख सुत्त, दुसरे करोत नाही तर न करो, मी करणारच, ही जी जिद्द आहे सदाचरणाची, त्याला बुद्ध धर्मामध्ये तप म्हटलेलं आहे. तपाचरण, तपश्चर्या. इतर धर्मातली तपश्चर्या आणि बुद्ध धर्मातली तपश्चर्या याच्यामध्ये एवढं मोठं अंतर आहे. म्हणून बुद्ध धर्मामध्ये कुठे तप शब्द आला तर आपण गडबडून जायचं नाही, आणि तसे लोक फार गडबडून जातात. आता देव शब्द आला किती गडबडतात पहा लोक. एकानं मला भलं मोठं पत्र लिहिलं आहे, त्याच्यावर पुष्कळ काही साहित्य पाठवलं आणि विनंती काय केली की आपल्या सर्व बौद्ध वंदनामधला देव हटाव. आणि त्यानं मग तशा प्रकारच्या त्या सर्व सुधारणा करूनही माझ्याकडे पाठवून दिला. हे अशा तऱ्हेने देव हटवून टाकायचा म्हणे. भवतु सब्ब मंगलंग रखंतु सब्ब देवता, देवता काढून टाका. ही परिस्थिती आहे. पण बुद्ध धर्मात देव कशाला म्हटले ते आपल्याला माहीत नाही. इथे पंडित महाराहुल सांकृत्यान यांनी फार चांगली कॉमेंट केलेली आहे. देवदह सुत्त याचं नाव आहे. देवदह या शब्दाचा अर्थ त्यांनी सांगितला आहे. देव म्हणजे राजा, किंग. दह म्हणजे फाउंटन, पुष्करणी. पुष्करणी माहीत आहे ना, फाउंटन. पाण्याच्या नसतात का गार्डनमध्ये वगैरे. हां हां, इकडे फवारा म्हणतात का. त्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेत कारंज म्हणतात. कारंज म्हणतात. मग अशा कारंजांनी युक्त असणारं जे गार्डन होतं त्या गार्डनचं नाव देवदह. देवांच्या कारंजाचं गार्डन, जागा. आणि तिथे बुद्धानं उपदेश केला म्हणून त्या सूत्राचं नाव आहे देवदह. म्हणून प्राचीन काळापासून कोणाचा आदर करताना अशा श्रेष्ठ अधिकारी माणसाला देव म्हणत असत किंवा स्वामी म्हणत असत, आणि स्त्रियांना देवी म्हणत असत. त्यामुळं बुद्ध धर्मातला देव माणसाशी संबंधित आहे, आणि त्या माणसातून काढून दुसरीकडे त्याला स्थापन केलं ते बाकीच्या धर्मांनी. आणि देव शब्दाला आपण कोणाच्या नादी लागतो, माणसातून काढून टाकल्याचा. हा विचारच आपल्याला सुचत नाही की देव शब्दाचा वेगळा अर्थ असू शकतो. म्हणून बौद्ध तत्त्वज्ञानाचा अभ्यास करताना ह्या साऱ्या गोष्टी पाहाव्या लागतात. त्याच्यावरती आपण काहीतरी प्रवचन देऊ की बुद्धांना त्या कशा अवस्था मानल्या होत्या. त्यालाच बुद्धांना ब्रह्म अवस्था म्हटल्या आहे. ब्रह्म म्हटलं की आपण लागलोच दुसरा काही विचार करायला, कुठं आहे ते ब्रह्म बाहेरची गोष्ट आहे. पण बुद्धाने म्हटले मनुष्य ब्रह्मविहारात जगू शकतो. आपणापैकी प्रत्येकजण त्या अवस्थेत जगू शकतो, ब्रह्म बनून जगू शकतो. सोपा शब्द काय की तुम्ही ब्रह्म बनून जीवन जगू शकता. त्याला म्हटले ब्रह्मविहार. त्यामुळे ब्रह्म तर आपण स्वतः बनतो. ब्राह्मणांनी माणसातला ब्रह्म काढला, कुठेतरी आकाशात स्थापन केला, त्याचाही पत्ता नाही. आणि तो शब्द आला की आम्हाला लागली धक्का बसतो, अरे ब्रह्म हा बुद्ध धर्मात कसा आला, तो ब्राह्मणी धर्मातला. अशा तऱ्हेनं बुद्ध धर्म अभ्यासताना खूप काळजी घ्यावी लागते. आणि हे जे सारखे शब्द येतात, ह्या सारखे शब्दामधून या खोलात न जाणारे आपले विद्वान लागलीच गडबडतात आणि ती भाषा बोलायला लागतात. काही लक्षात राहतं. म्हणून ब्रह्मविहार कोणती अवस्था, तुम्ही पूर्ण मैत्रीणच वागायला लागला
तुमचं जगणं ब्रह्मविहारामध्ये असतं. यू हॅव बिकम अ ब्रह्मा. तुम्ही स्वतःच ब्रह्म झाला आणि त्या अवस्थेमध्ये जगायला लागला. आता इथून बाहेरचं कुठे असेल कोणाला पत्ता आहे, पण बुद्धाने इथे खात्री दिली आहे की यू कॅन बी ए ब्रह्मा. आपण स्वतः ब्रह्म बनू शकतो. म्हणून हिंदूने कोणी विचारलं ब्रह्मदेव आमचा श्रेष्ठ आहे, त्याला म्हणतं मीच आहे ना. तो तुला सापडलं नाही, मी इथे प्रत्यक्ष आहे. जरा विचार कर. ती अवस्था आपल्याला कुठेतरी साध्य केली पाहिजे. जो मैत्रीनं जगतो तो ब्रह्म बनतो, जो करुणेनं जगतो तो ब्रह्म बनतो, जो मुदितेमध्ये जगतो तो ब्रह्म बनतो, जो उपेक्षा अवस्थेत बनतो तो ब्रह्म बनतो. ऑल ऑफ अस कॅन बी ब्रह्मा. आपणापैकी प्रत्येकजण ब्रह्म बनू शकतो. आणि ब्रह्म जर देव असेल तर मग आम्ही कोण? आम्ही प्रत्यक्ष देव. म्हणून बाबासाहेबांनी आपल्यापुढे किती मोठा आदर्श ठेवला आहे तो लक्षात घ्या. किती मोठा. त्यांचे ते एवढं खोलात जाऊन जाणणं सत्य, आणि त्या काळामध्ये आश्चर्य म्हणजे आश्चर्यात वादच नाही त्यामध्ये. उभ्या जगामध्ये या ताकदीचा मनुष्य नव्हता एवढा अचूक जाणणारा. जे इंग्लिश लेखक आहे ज्यांनी बुद्धधर्मावरती लिहिलं, त्यांच्या काय कमजोरी आहेत मी काहीतरी सांगेल आपणाला, अगदी रीस डेव्हिसपासून. परंतु तो काही आपला हा क्लासचा विषय नाही. बाबासाहेबांनी त्या अचूक जाणल्या आणि त्या साऱ्यांना गुंडाळून ठेवलं आणि बुद्धाने त्याचा धम्म पुढे मांडला. याच्यावरती टीका करणारे काही चुकीचे लोक आहेत, नाही असं नाही. काय टीका करतात, काय बोलतात तेही तुम्हाला जाता जाता सांगायला काहीच हरकत नाही. बाबासाहेबांनीही एवढा बुद्धधर्म सखोल जाणलेला आहे, तरी एक लेखक काय म्हणतात ते पहा. बाबासाहेबांनी हा ग्रंथ लिहून काय केलं, भिक्षूला त्यांनी म्हटलं आहे की भिक्षू आपल्या आचरणात किती परिपूर्ण असला तरी तो एक स्वार्थी मनुष्य आहे, असं बाबासाहेबांनी याच्यात म्हटलं आहे. स्वार्थी काय? लोकांची सेवा करत नाही. आणि बुद्धानं तर भिक्षूंना सेवा करायला सांगितलं. शेवटच्या उपदेशात ते सांगितलं ना, हे भिक्षूंनो सर्वत्र भ्रमण करा. कशासाठी? बहुजन हिताय बहुजन सुखाय. तुमच्या सुखासाठी हितासाठी नाही, बहुजनांच्या हितासाठी बहुजनाच्या सुखासाठी तुम्ही प्रयत्न करा. सेवा करायला सरळ सरळ लावलं आहे ना. बुद्धाचं स्वतःचं वचन आहे. बाबासाहेब की आपला घरचा अर्थ जोडला आहे का त्याला? अजिबात नाही. जे आहे ते सत्य सांगितलं आहे. मग त्यांनी जर असं म्हटलं की जो सेवा करत नाही तो खऱ्या अर्थाने भिक्षू, तर काय चुकलं? काही चुकलेलं नाही, अचूक म्हणणं आहे त्यांचं. पण तरी हा एक महास्थवीर काय म्हणतो पहा, महाथेरो. बरं, बुद्धधर्मातलं श्रेष्ठ भिक्षू म्हणलं होतं, नावही सांगतो तुम्हाला, डॉक्टर राष्ट्रपाल महाथेरो. असे अनेक महाथेरो आहेत जे बाबासाहेबांना जाणत नाहीत, उलटं जाणतात. त्यांनी काय म्हटलं आहे पहा की असं म्हणून बाबासाहेबांनी इन दिस वे वन बाय वन ही has tried to apply an axe for chopping up the well-blossomed and fruit-bearing, flourishing trees of Buddhism. अशा तऱ्हेने एक एक आरोप करून बाबासाहेबांनी हा पूर्ण उमललेला आणि फळं धारण केलेला जो बौद्ध धर्म आहे त्याची एक एक फांदी कापण्यासाठी, तोडण्यासाठी आपलं कुऱ्हाड चालवली. ह्या ग्रंथानं काय काम केलं? बुद्ध धर्माची एक एक शाखा तोडण्याची कुऱ्हाड चालवली आहे. आता काय बोलायचं आहे लोकांना? काही लक्षात आलं? हे अशा प्रकारचे लोक म्हणजे कडवे बौद्ध. सारा विचार करायचाच नाही, आपलंच धरून बसायचं, दुराग्रही हट्टी. काही लक्षात आलं आपल्याला? आता हे सारं काही वाचण्याचं कारण नाही आणि या पुस्तकाला उत्तर द्यावं असंही मला कधी वाटलं नाही. परंतु ठीक आहे, आपल्या माहितीमध्ये असावं
म्हणून माझ्या लायब्ररीमध्ये पहिल्यापासूनच आहे. आणि मग याच चाललीवरती मग आपले लोक म्हणतात बाबासाहेबांचं हे चुकलं, बाबासाहेबांचं ते चुकलं. एक मुंबईला मला पंडित भेटला, चॅलेंज केलं मला त्याने, बाबासाहेबांनी 4 आर्य सत्य नाकारले. चॅलेंज. त्याला म्हटलं वाद नाही घालायचा, तू फक्त पुस्तक घेऊन ये. पुस्तक आता माझं नाही तर म्हटलं नंतर आणि तेव्हा आपण बोलू. नाही आताच तुम्ही ऐकून घेतलं पाहिजे. म्हटलं सांग बाबा काय ते. बाबासाहेबांनी फक्त 2च आर्य सत्य सांगितली, बाकीची नाकारली. तुम्ही काय बोलणार आहे लोकांशी. बरं म्हटलं सांगितली तर सांगितली, त्या दोन्हीपैकी तू कोणती करतोस ते सांग. मग गप्प. परत घोटाळा. ठीक आहे 2 मांडली तर काही बिघडत नाही ना काही, पण तू त्या बाबतीत काय करतो ते सांग. मग काही करण्यासारखंच नाही. हे असे लोक जे आहेत ना, मोठे विचित्र लोक आहेत. आणि जर ते स्वतःला विद्वान म्हणत असेल तर मग फारच डेंजरस, फारच डेंजरस. तर या दृष्टीनं आपल्याला काळजी घेतली पाहिजे. म्हणून या देवदहा सुत्तामध्ये बुद्धानं काय म्हटलं, हेच 4 प्रकारचं तप आहे बाबा. 4 प्रकारचं तप आहे. पहिलं काय केलं पाहिजे तू, चित्त उत्पात. आपल्या चित्ताला वळण लावलं पाहिजे, मनाला वळण लावलं पाहिजे. मग मनाला वळण लावण्याची मी शिकवण दिलेली आहे आणि ती सल्लेख सुत्तामध्ये आलेली आहे की दुसरे न करत मी करणारच. हे तप आहे, या तपाप्रमाणे करायचं आहे. त्याला सल्लेख म्हटलेलं आहे. सल्लेख म्हणजे तप. सल्लेख सूक्त म्हणजे तपाचरण करण्याचं सूक्त. जिद्दीनं तसं वागायचंच वगैरे. नंतर त्यांनी दुसरं सूत्र सांगितलं आहे की हे जिद्दीनं वागताना दुसरे काम करायचं आहे, आपलं चित्त घडवायचं आहे, मन घडवायचं आहे. म्हणून मेडिटेशन करायचं, मनात खोलात उतरायचं, मनाची साधना करायची. हा एक पर्याय आहे. तप करण्याचा तो एक मार्ग आहे. नंतर परिक्रमण आहे. परिक्रमण म्हणजे एखादं आचरण जे आहे त्याच्या सर्वांगीण तपासणी करून सत्य शोधायचं. म्हणजे विचार सर्वांगीण केला पाहिजे. एकाच बाजूने विचार करून चालणार नाही. आणि ती विचार करण्याची ताकद ही मोठी ताकद आहे. ती रुजवण्यासाठी म्हणून आपण विशेष वर्ग चालवतो आहे. त्या विशेष वर्गामध्ये हेच प्रशिक्षण आहे, प्रॅक्टिकल, की विचार करण्याची शक्ती कशी वाढवायची. आणि शेवटची गोष्ट आहे उद्धत, म्हणजे उन्नत कसं व्हायचं. आणि उन्नत व्हायचं असेल तर आपल्या मेडिटेशनच्यामध्ये अधिक प्रगती केली पाहिजे. तो उन्नतीचा मार्ग आहे, तो श्रेष्ठ होण्याचा मार्ग आहे. तर अशा 4 प्रकारचे प्रयत्न याला ह्या देवदहा सुत्तामध्ये तप म्हटलेलं आहे. आणि ही 2 महत्त्वाची सूत्र बाबासाहेबांनी आपणापुढे इतक्या स्वच्छ शब्दात मांडलेली आहे. आता जर एवढा खुलासा केला नाही त्या सूत्रांचा, त्या प्रकरणाचा, तर ते प्रकरण खरंच किती लोकांना कळणार आहे. बुद्ध आणि त्याचा धम्म याचा अभ्यास करावाच लागतो. तो नुसता वाचण्याचा ग्रंथ राहिलेला नाही, तो गहन अभ्यासाचा विषय आहे. आणि तो प्रयत्न आपण इथे करतो आहोत. तर आज आपण हे अतिशय महत्त्वाचं प्रकरण जे आहे ते बघितलेलं आहे. आणि त्यानंतरच्या प्रकरणामध्ये आपण आणखी थोडेसे खोलात जाणार आहोत. परंतु 2 उद्देश मात्र इथे आपण लक्षात ठेवले पाहिजेत. भगवान बुद्धानं निर्वाण प्राप्त करणं हा पहिला उद्देश सांगितलेला आहे, म्हणजे स्वतः श्रेष्ठ बनणं. आणि दुसरा उद्देश आहे इहलोकी धम्म राज्य स्थापन करणं, की आम्हाला आमच्या समाजाचं अस्तित्व हे इतर कुठल्याही समाजाच्या अस्तित्वापेक्षा बुद्ध धर्माप्रमाणे अधिक उजळ आणि अधिक श्रेष्ठ करून दाखवता आलं पाहिजे. हे बाबासाहेबांचं कार्य आहे. दिस इज आंबेडकराईट मूवमेंट. आणि हे कार्य न करताच म्हणतात आम्ही बाबासाहेबांचं कार्य करतो म्हणून. हे कार्य याला हातही न घालता बाबासाहेबांचं कार्य करणारे लोक काय करतात मला कळत नाही. असे खूप लोक म्हणतात ना आम्ही बाबासाहेबांचं कार्य करतो, आम्ही आंदोलनाशी बांधील, आम्ही चळवळीशी बांधील, आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहे ना.
अबे ह्या कार्याचं काय, हा माझा सवाल आहे. इतक्या सरळ शब्दामध्ये बाबासाहेबांनी सांगितलेलं हे कार्य, हे माझं जीवित कार्य आहे, बाबासाहेबांचं जीवित कार्य आहे. आणि असं कार्य आहे की ज्यामुळं प्रत्येक माणसाचं जीवित कार्य होतं, त्याच्या जीवनाची सुधारणा होते. मग अशा बौद्ध धम्माच्या शिकवणीप्रमाणे, सदाचाराप्रमाणे वागणाऱ्या समाजाची जडणघडण करणं हे आंबेडकरी कार्य आहे की नाही, हे बाबासाहेबांचं कार्य आहे की नाही, आणि मग ते किती महत्त्वाचं आहे, शून्य, थोडंसं, बरंचसं, काहीसं, की सर्वाधिक, हा विचार केलाच पाहिजे ना. मग जर या कामाला आपण काहीच महत्त्व देत नसू, आपण आंबेडकराईट नाही. थोडंसं महत्त्व देत असू, त्याला काही अर्थ नाही. काहीसं महत्त्व देत असू, त्यालाही काही अर्थ नाही. द्यायचं तर परिपूर्णच महत्त्व दिलं पाहिजे, तरच तो आंबेडकराईट, अन्यथा तो आंबेडकराईट नाही. मग या दृष्टीनं आपल्याला आपल्या स्वतःकडे पाहायचं, आपण ज्या जगामध्ये राहतो, ज्या लोकांच्यामध्ये राहतो, त्यांच्याकडे सुद्धा पाहायचं, आणि कोण किती खोल पाण्यामध्ये आहे ते जाणायचं, आणि आपण त्या समुद्रामध्ये उडी घेण्यासाठी तयार राहायचं. खोल पाण्यातच जायचं आहे ना, मग बुडालो तरी चालेल, ही जिद्द आपल्या पुढे असली पाहिजे. आणि यासाठी हा वर्ग फार महत्त्वाचा आहे. गेली 2 वर्ष मी तो चालवतो, त्याचं कारण हे आहे. हा आपला वर्ग पुढे चालू राहील, आणि पुढे आपण फार महत्त्वाच्या गोष्टीवरती येऊन पोचणार आहोत. सद्धम्म, सद्धम्म म्हणतात तो कशाला? बाबासाहेबांनी याची मागे आपण साऱ्या गोष्टी शिकलेलो आहोत. बाबासाहेबांनी धम्म म्हणजे काय ते सांगितलं. अगोदर त्यांनी एक फरक केला की धर्म आणि धम्म वेगवेगळे आहेत. मग त्यांनी धम्मामध्ये फरक केला, धम्म म्हणजे काय, अधम्म म्हणजे काय, आणि सद्धम्म म्हणजे काय. तर बाबासाहेबांना प्रिय होता, अतिशय आवश्यक वाटत होता, ज्याची रुजवात करणं हे त्यांचं जीवित कार्य ठरवलेलं होतं, तो आहे सद्धम्म. आणि सद्धम्म म्हणजे काय हे प्रकरण आपण पुढे पाहणार आहोत. त्यामध्ये सुद्धा आचरणाचेच नियम आले आहेत, कसं वागायचं, कसं करायचं. म्हणजे थोडक्यामध्ये बाबासाहेबांनी नुसता धम्म दिला नाही, नुसती दीक्षा दिली नाही, त्यांनी अचूक आचरण करण्याचा मार्ग दाखवला, आणि कसं करायचं ते सुद्धा सांगितलं. त्यामुळे जे बाबासाहेबांच्या विरुद्ध असा प्रचार करतात आणि लोकांना आपल्या नादी लावतात, ते थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे, आणि अशा लोकांना मदत केली पाहिजे की कोणाच्या नादी लागू नका. मला हा शेवटी प्रश्न पडतो हा की भारतामधल्या आम्हा माणसांना, जे माणसातच जमा नव्हते, त्यांना माणसात आणून हे जीवन जगण्याचं म्हणून एक मोठं वरदान दिलं, ते बाबासाहेबांनी दिलं. आपल्या ह्या प्रगतीला परदेशातला कोण कामी पडला, कुठला कोण मनुष्य कामी पडलाय कोणी कामी? मग आज कुठल्या का निमित्तानं होईना अशा कोणाला मानण्याची, कोणाच्या मागे लागण्याची काय गरज आहे? साधा प्रश्न आहे ना. बाबासाहेबांना बाजूला सारून धम्माच्या नावानं म्हणा किंवा आणखी कुठल्या नावानं म्हणा, इतर कोणाच्या नादी लागण्याची गरजच काय आहे? हे ज्यांना कळत नाही त्यांची काय मानसिकता आहे लक्षात घ्या. चुकतात ना, स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारतात, समाजाच्या मुळावरती घाव घालतात. हे आपण शिकलं पाहिजे, आणि त्यांनासुद्धा समजावून सांगितलं पाहिजे की वागायचं तर सरळ वागा, काही करता येत नसेल तर करू नका, परंतु असं चुकीचं करू नका ज्यामुळं बाबासाहेबांचं महत्त्व खच्ची होईल. आणि त्यामध्ये हे प्रचार करणारे असे लोक आहेत, बाबासाहेबांनी काय फक्त धम्म दिला, आचरण शिकवलं नाही म्हणून सरळ बाबासाहेबांची बदनामी, सरळ त्यांना कमी लेखते, आणि असं लोकांना बेकावून आणखी कोणाच्या नादी लागणं, हे लक्षात येतं आपलं. म्हणून या बाबतीमध्ये काळजी घेतली पाहिजे. आणि हा आपल्या जीवन मरणाचा, या देशाच्या भवितव्याचा प्रश्न आहे.
म्हणून तो अत्यंत गंभीर आहे हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे, तर इथेच थांबूया. जय भीम.